धुळ्यातील अतिप्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरातील चोरीचा अवघ्या 72 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी धुळे शहरातील वरखेडी रोड आणि नंदुरबार मधील 5 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केलाय। धुळे शहरातील पांजरा नदीकाठावरील मंदिरात ओळख लपवण्यासाठी चोरट्यानं चक्क साडी नेसून चोरी केली होती। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेनं मुख्य आरोपीला वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड मधून शिकापीनं उचललं। त्यांच्या माहितीवरून साथीदारांना शहरातून तर चोरीचे चांदीचे छत्र विकत घेणाऱ्या सराफाला थेट नंदुरबार मधून ताब्यात घेण्यात आलंय। या धडक कारवाईत पोलिसांना सोन्याचे टिळा, चांदीची लगड आणि रोकड असा सर्व मुद्देमाल जप्त केलाय। ही कामगिरी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने केली। धुळ्यामध्ये पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये दिनांक 17 नोव्हेंबर रोजी एक मोठी चोरी झाली होती। त्या अनुषंगाने PILCB त्यांचे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन आज 5 आरोपी अटक केलेले आहेत। त्यांची नावं आहेत सनी रमेश चव्हाण, हा वरखेडी रोड धुळे येथील राहणार आहे। सुनील गायकवाड हा देखील धुळ्याचा राहणार आहे। सलमान युसुफ पठाण हा साखरी रोड येथे राहणार आहे। जाकीर हमीद शेख हा पण देखील साखरी रोड येथे राहणार आहे। आणि नंदुरबार येथे गजानन अशोक सराफ हा सराफ याचं दुकान आहे। या 5 लोकांना आपण अटक केलेली आहे। या चोरीमध्ये जेवढा मुद्देमाल चोरी गेलेला होता म्हणजे सोन्याचा टिळा होता, 1.5 किलो चांदी होती, दानपेटीमधील रक्कम होती, टॉमी जेवढे मोबाईल्स होते हे सगळे आम्ही रिकव्हर केलेले आहेत। या आरोपींवर पुढचे मागे देखील 6 गुन्हे दाखल आहेत आणि या अनुषंगाने आपली चांगली कामगिरी करण्यात आली। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट धुळे।